खामगाव तालुक्यात येत असलेल्या शेलोडी येथील 11 लाभार्थ्यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड शेती सबळीकरण योजनेअंतर्गत जमीन वाटप करण्यात आली आहे। स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या अहवालानुसार यापैकी 7 लाभार्थी हे पूर्वीपासून मूळचे भूमिहीन असून त्यांच्या नावावर शेलोडी शिवारात किंवा अन्य कोठेही शेतीची नोंद नाही। मात्र यातील 4 लाभार्थी यांना शासकीय योजनेचा लाभ घेण्याकरिता स्वतःची जमीन विकून लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या डोळ्यात धूळफेक करत 2 एकर शेतीची मर्यादा असताना 5-5 एकर शेतीचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा सगळा घोळ सुरू असल्याचं यावरून स्पष्ट होते। वास्तवात कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेअंतर्गत भूमिहीन प्रत्येक लाभार्थ्याला 2 एकर बागायती किंवा 4 एकर कोरडवाहू अशी जमीन शासन निर्णयानुसार वितरित करता येते। मात्र यात शेलोडी येथील 2 भावांनी मिळून प्रत्येकी 5-5 एकर अशी जमीन मिळवून शासनाची दिशाभूल केल्याचं उघड झाले आहे। तसेच या योजनेतील लाभार्थी दादाराव दगडू वानखेडे हे गेल्या 5 ते 6 वर्षापासून मौजे शेलोडी येथे राहत नाहीत। त्यांचे आधार कार्ड व मतदान कार्ड सुद्धा चांदमारी चौक खामगाव येथील असून ते खामगावालाच राहतात। त्यामुळे स्थानिक रहिवासी व गोरगरीब भूमिहीन लोकांना वगळून बाहेर गावातील लाभार्थी या योजनेस पात्र करण्यात आल्याचं दिसून येत आहे। हा प्रकार अतिशय निंदनीय असून यात अधिकाऱ्यांनी शासकीय योजनेचा गैरफायदा घेतल्याचं उघडपणे दिसते। यामुळे सदर खोट्या लाभार्थ्यांची 7/12 वरील नोंद रद्द करावी व खोटी भूमिहीन प्रमाणपत्र देणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी। या मागणीसाठी शेलोडीचे सरपंच हरी शिंगळे व संघपाल इंगळे यांच्यासह स्थानिक भूमिहीन पुरुष, महिला, अपंग ग्रामस्थांनी दिनांक 20 जानेवारी पासून खामगाव उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज शेख मोहम्मद, खामगाव। नाव हरीश भगवान इंगळे, मी शेलोडी येथील रहिवासी असून शेलोडी येथील या उपोषणासाठी माझी ही भूमिका आहे। शेलोडी येथील बोगस लाभार्थ्यांची बेकायदेशीर भूमिहीन लोकांची यादी तयार झालेली होती आणि त्याच लाभार्थ्यांनी ती शेती विकून पुन्हा ते भूमिहीन होऊन त्यांनी त्या शेतीचा लाभ घेतलेला आहे। त्या विभागाकडून त्यांची पुन्हा घेतलेल्या सदर योजनेचा बेकायदेशीर वापर केलेला आहे त्यांनी व त्याच्यावर ज्यांनी जे शेती घेतलेली आहे बोगस हे करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी तुमची मागणी आहे? अशी माझी मागणी आहे। आणखी उपोषण हे करणार। उपोषण कुठे करतात? कलेक्टर ऑफिसला बुलढाण्याला।